नमस्कार, तुम्हा सगळ्यांचा कोकणी किचन बाय अनितामध्ये स्वागत आहे। तर आज आम्ही करणार आहोत रताळ्याची खीर। सर्वात अगोदर रताळ्याचे साले करून त्याचे बारीक तुकडे करून ते शिजवून घ्या। मग मिक्सरमध्ये एक छोटा कप तांदूळ घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्या। हे तांदूळ मी 2 तास अगोदर भिजत ठेवलेले। तांदळाची पेस्ट झाल्यानंतर त्याचा रस काढून घ्या। मग त्यानंतर एका मिक्सरमध्ये 2 कप ओलं खोबरं, 4 वेलचीचे दाणे आणि पाणी घालून याची पण बारीक पेस्ट करून घ्या। आता पेस्ट झाल्यानंतर याचा पण रस काढून घ्या। रताळ्याची ही खीर आमच्याकडे महाशिवरात्रीला करतात। अशा प्रकारे सर्व रस काढून झाल्यानंतर तांदळाचा रस आणि खोबऱ्याचा रस शिजलेल्या रताळ्याच्या तुकड्यामध्ये टाका। मग त्याच्यात 1 कप किसलेलं गूळ टाका। तुम्ही गुळाऐवजी साखर पण टाकू शकता। मग चवीनुसार मीठ टाका आणि हे सर्व एकजीव करून घ्या। मग मंद आचेवरती ही खीर 5 ते 6 मिनिटे ढवळत राहा। मग ही दाळसर होते। हे बघा 5 ते 6 मिनिटांनंतर ही खीर आता रेडी झाली आहे। तुम्ही पण ही रताळ्याची खीर नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कळवा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी कोकणी किचन बाय अनिताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।